गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अनदर व्लॉग. तुम्ही इतक्या मागच्या व्लॉगवर डेली व्लॉग्स कमेंट केले की मी ट्राय करणार आहे. डेली नाही पण मे बी वीकली 2 व्लॉग्स करायचं. आज आहे सॅटर्डे. आर्यवीर ऑलरेडी उठलाय आणि जेव्हा आपण ठरवतो की आज लवकर झोपायचं, उद्या म्हणजे जास्त वेळ झोपायला मिळेल, छान खूप झोप आलेली असते वगैरे वगैरे, तेव्हा तुमची मुलं झोपत नाहीत, रात्रभर हालत राहतात. सो त्यामुळे माझी बिलकुल झोप झाली नाही, कारण आर्यवीर इतका हालत होता आणि आय ट्राईड एव्हरीथिंग, डिड एव्हरीथिंग, तरी तेच. So त्यामुळे तो उठून त्याच्या वेळेला बाहेर गेलाय. तरी मी इकडे एक्स्ट्रा नॅप घेत होते, पण आता तीही झाली. सो चला, सॅटर्डे आहे. लेट्स टेक यू थ्रू दिस डेली व्लॉग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? प्रोटीन प्यायलो. एवढे पसारे कोणाचे विचार कर बरं. कोणाचे पसारे डॅडी? अगं काल जरा टाकले ते 2-4 ब्लाउज पीसेस. तू का चेक करत होतो बसतायत का मला आता. जास्ती बोलतो? साडीत बघायला आवडतं ना, ब्लाऊज घालायला लागतात. साडी बघायला मग सारे बघा. बोललो असतो. चुप बस. सकाळ सकाळ हा स्क्रीन टाइम कोणी अलाव केला ह्याला? नाही कोण नाही. मग बंद कर. स्वतःहूनच सुरू केलंय काहीतरी. उनामडी शुनामडी मोनामडी दुबडी. उना आ अटॅकरच ना, अशी रेडी झाली बघा. येडपट छोट बाळ. हा, आवरून रेडी होऊन ब्रेकफास्टला चाललोय. सॅटरडे आहे तर, आणि माझी झोपच झाली नाही तर वर्कआउट करायला जराशी एनर्जी नाहीये माझ्यात. बट आर्यवीरला बेसिकली डास चावले म्हणून तो झोपत नव्हता. जे मला काल रात्री वाटलं होतं, मी त्याला क्रीम लावून झोपवलेलं. प्लस मी उठून 4 वेळा बघितलं डास आहेत का. आय ट्राय टू लाईक शू देम ऑफ, आणि परत त्याला क्रीम लावलं त्याचं मॉस्किटो रिपेलंट, तरीही त्याला भयानक डास चावले. आणि म्हणूनच तो झोपत नव्हता. सो तोही जरा आज क्रँकी झाला. नाही तर युजली आम्ही सॅटर्डेला त्याला आमच्या आई बाबांकडे ठेवतो. इतर प्रणीच्या माझ्याने मग मी क्विक वर्कआउट करून येतो, अर्धा तास पाऊण तास. पण आज जरा ते डिफिकल्ट वाटतंय. सो आज ब्रेक घेऊन जाणार आहे ब्रेकफास्ट करायला. युजली आम्ही आईस लाते पितो, पण आता पाऊस एवढा आहे आणि म्हणून आता गरम कॉफीला शिफ्ट झालोय. फ्लॅट व्हाईट. ते आर्यवीरचं ॲव्होकाडो ऑन टोस्ट, आणि हे आमच्या डॅडीचं हे नाही, हे सोडून सगळं डॅडीचं. हे बुद्धी अमेरिकन. हा आमचा डॅडी. डॅडी हस. आर्यवीर फार प्रेशर टाकतो आमच्यावर, त्यामुळे आम्ही असेच असतो. अरे 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 बापरे, अरे बापरे, हे काय, अरे अरे अरे. क्युटी. असेल तर बघावं तिथून काढावं. ते त्याच्यात पाणी साठलं असणार. तू काय काढलंयस हे? चला घे 2 मिनिटं. काय ते? धक्के नको देऊ यार. अरे पुशिंग मी. हा? अरे पुशिंग मी. व्हॉट इज दिस बिहेवियर? It's my job to push you. शट अप. Did you get pushed? No. बाय प्रणीत. अरे कशी आहेस? अरे दुबईला यायचं का परत? त्याला आता तू आम्हाला दे. चालेल चल. थांब, युरोपला देते तुला. मस्त हाऊ इज युअर? हे म्हणजे फ्रॅक्चर्डच आहे हे. 2 महिन्यात होईल. 2 महिन्याला? 2 महिने लागतील. बोल. मला म्हणत होता इव्हेंट्सला तुला जायचं असेल तर तुला फिट असावं लागेल. तर मी म्हणलं आपण बोट्स घेऊयात, की मी फिट आहे का? येस. येस प्रणीत. सॅलरी तिच्या ओटीपी वरनं जाते म्हणून सगळे येस करतात. बस. असं काही नाही, असं सांगू नकोस. असं काही नाही, मी फिट आहे गाईज. मला माहिती आहे तुम्हाला हे डेली व्लॉग्स का आवडतात, कारण त्याच्यात मी तुमच्याशी गप्पा मारते आणि बोलते, आणि आय थिंक दॅट रिलेट्स टू यू गाईज. पहिले आहे की मंडेला मी पहिल्यांदा इन माय कॉन्टेंट क्रिएशन जर्नी एका इव्हेंटला चालली आहे. And I'm super glad. So it's not like an event, but it is something where you can voice your opinions related to content, related to motherhood, parenting, and all of this. आणि खूप मोठा ब्रँड आहे, सो त्याचा हा इव्हेंट आहे आणि आय गेट टू स्पीक अबाउट माय थॉट्स. आणि
तुम्हाला माहितीच आहे, आय लाईक टू पुट फोर्थ माय व्ह्यूज आणि हे सगळे टॉपिक्स आर व्हॉट आय क्रिएट कॉन्टेंट ऑन. सो आय एम सुपर एक्साइटेड. पण तो इव्हेंट आहे मुंबईला आणि 3 वर्षात आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम, लाईक फ्रॉम द टाइम आय कन्सिव्ड आर्यवीर, दिस इज द फर्स्ट टाइम दॅट आय एम गोइंग आउट विदाउट हिम. आणि आता ऑब्व्हियसली आया रोज ऑफिसला जातात यार त्यांच्या मुलांना घरी ठेवून, आणि इट इज सो टफ अँड आय अंडरस्टँड दॅट सो वेल, बिकॉज मी स्वतः एका येणार, नाव आय हॅव टू डू दॅट. आणि तो 2.5-3 वर्षाचा आणि इझिली मॅनेज होऊ शकता. आय जस्ट हॅव टू गो इन द मॉर्निंग अँड कम बॅक टिल आफ्टरनून. तरी इतकं हेवी हार्ट होतंय माझं. तर त्याला इन्फॉर्म करते की मी जाणार आहे, आणि दिस इज व्हॉट हॅज वर्क व्हेरी वेल फॉर मी. मी इन्फॉर्म करते काहीही करणार असेल, मी कुठेही जाणार असेल, त्याच्यावर जर काही नवीन गोष्टी होणार असेल, एनिथिंग एनिथिंग आय लव्ह टू इन्फॉर्म. आणि त्यासाठी खूप चांगलं वर्क करत आलाय. सो मी त्याला इन्फॉर्म केलंय, सगळं केलंय, पण मनात सतत एक हे होतंय कसं मॅनेज होईल, राहील ना. आणि तो राहील, सगळं होईल. पण ती एक मॉम गिल्ट असते ना, की आनंदही आहे, जायचंही आहे, सगळं करायचंही आहे, आणि इट इज हाय टाइम दॅट आय डू इट. पण तरी मनात एक असं धाकधूक होतंय. बट या हा ब्लॉग जर उद्या आला तर कमेंट्स मध्ये नक्की मला खूप सारं प्रेम द्या, ऑल द बेस्ट म्हणा, आणि विशेष द्या तुमचे छान छान. कोला मंतर, तू म्हण कोला मंतर, जादू मंतर. काय रे मनी, वाव, डू यू लाईक फायटर प्लेन्स? हो, वाव, सो मेनी फायटर प्लेन्स. काढायचे, चल. कसे टेकअप घेताय? वाव, हो हो. वाव, किती आहे तू काउंट केले? 6 आहेत. आज मी जरा स्वतःला वेळ द्यायचा ठरवलाय. सो स्किन केअर करणार आहे, आणि आय नीड टू ब्लो ड्राय माय हेअर प्लस नेल्स करणार आहे. मला फार असं हे नेल्स वगैरेचं फॅसिनेशन नाही आहे, तसं कंटिन्युअसली नाही जमत. सो मी असं ब्रेक देते 4-5 महिने, मग कधीतरी करते. सो आता इव्हेंट आलाय तर आय एम जस्ट अज्युमिंग की जरा सगळंच एक जे रेग्युलरली मी करत नाही ते करावं, कारण मौका आया है. आणि म्हणजे टो माझा फ्रॅक्चर झालाय. सो तेव्हापासून ते सगळं बांधून अंघोळ करणं इतका मोठा टास्क झालाय की म्हणलं तर केस बाहेर जाऊन ब्लो ड्राय करावेत. मी ना हे असे हे नायकाचे स्किन केअरचे प्रोडक्ट्स घेत असते. 3 on 3 वगैरे मिळतात. आता माझ्याकडे हे 2च उरलेत. एक आहे कोलॅजन प्लस ग्रेपफ्रूट आणि दुसरं आहे ॲव्होकाडो. माझी स्किन सध्या जरा ट्रिगर्ड आहे थोडीशी, बिकॉज ऑफ ऑल द क्लायमेट चेंज. दुबई, पुणे, पुण्यात पण ऊन, पाऊस, मध्येच खूप पाऊस, आणि विथ ऑल ऑफ द चेंजेस थोडी ट्रिगर्ड आहे. तर थोडंसं स्किन केअर वीकेंड आहे म्हणून, आणि मग ब्लो ड्राय अँड नेल्स, हे सगळं आजचा प्लॅन आहे. आणि मग संध्याकाळी बॅक टू आर्यवीर. आता तो झोपलाय, त्याची नॅनी येईल, मग मी हे सगळं करून येईल 1-2-3 तासात. आणि देन बॅक टू आर्यवीर. त्याला कुठेतरी घेऊन जाऊ, मे बी वीकेंड आहे, लेट्स सी, बघूयात. आत्तासाठी आय थिंक आय गोइंग यूज नरिश्ड हायड्रेटेड स्किन, आणि ह्याचं काय फॉर्म युथफुल स्किन. आय एम गोइंग टू गो फॉर फॉर्म युथफुल स्किन. हे मी तुम्हाला लावून दाखवते जरा. दीज आर ऍक्च्युली व्हेरी गुड. आर्यवीर आणि मुलं झोपले की मला इतकं बरं वाटतं. कारण दोघे मिळून इतका राडा घालतात ना, असं. हे लावते, आणि आता मी हा व्लॉग जो मी शूट केलाय सकाळपासून तो जरा पडून एडिट करते. शांतता बसवतच नाही, कंटिन्युअसली काही ना काहीतरी काम करावंच लागतं. मला दुपारी एकतर झोप येत नाही, झोप लागत नाही आधीपासून. सो मी आता हे लावून निवांत पडून ब्लॉग एडिट करणार, सो दॅट लवकरात लवकर तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही बघाल. हे बघा, क्लीन स्किन. आणि अजून एक गोष्ट जी मी फॉलो करते युजली आफ्टर युझिंग एनी शीट मास्क और फेस मास्क और काही असेल, मी आईस लावते. इन द मॉर्निंग ऑल्सो मी कधी कधी करते, बिकॉज आपण जेव्हा फेस वॉश करतो बिफोर पुटिंग एनिथिंग, तर आपले पोर्स ओपन अप होतात, आणि मग ते फेस मास्कनी क्लेन्झिंग होतं इंटरनल. बट ते झाल्यावर आय यूज आईस, सो दॅट ते पोर्स परत क्लोज होतील, आणि स्किनमध्ये ओपन पोर्स झाल्याने अजून परत आपण डस्ट आणि हे सगळं अडकणार नाही. कारण आपल्याला वाटतं की आपण एवढं सगळं केलं आणि परत आपली स्किन डल का दिसते. सो बेसिकली यू नीड टू क्लोज अँड लॉक इन युअर पोर्स आफ्टर यू डू स्किन केअर. तर मी ते आईसचं रोल ऑन आहे ते वापरते. चला आवडते, नेल्स करायला जायचं आहे. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम ट्राईंग दिस प्लेस फॉर नेल्स.
तर लेट्स सी. डन झालेले आहेत नेल. मला असे लाईट कलर्सच आवडतात, असं ओव्हर द टॉप आणि असं नाही आवडत. डेंटी आणि सिम्पल नेल्स डन. किती माहिती फक्त 750 रुपीजला आहे तिकडे जेल पॉलिश नेल्स. आणि लिटरली आय डोंट नो मी कितीला आले. 45 मिनिट्स नाही 40 मिनिट्समध्ये झालं. 40. सो व्हेरी गुड. करा ब्लू फ्राय आणि मग डन. अय कोण झोपलं फक्त 1.25 तास? झोपणच नाही. केवढा पसारा केला आहे काय? हा हे रात्री चावलेत ग. अनिवीला तुमच्याशी बोलायचं आहे. बोल. कळलं तुम्हाला? कोणती भाषा ही? विच लँग्वेज इज दिस? आशुभाषी आर्यवीर लँग्वेज. हां तुझं नाव काय? हां व्हॉट इज युअर नेम? आर्यवीर. त्याचं फेवरेट कोण आहे रे? कोणाचं फेवरेट? यश काका म्हणला रे तो. मी फुल अपेक्षेने हा प्रश्न विचारला की तो माझं नाव घेईल कारण मी इथे आहे. चंटू तू खाऊन टाकू का? आज आमची विकेंडची आंघोळ आम्ही दुपारी केली आहे. हो ना पपडी? पुसू का तुला छान छान मी? केशू पुसायचे का? लपतोय. नको नको नको. आले नाहीये. नाहीये. कुठे चालला वीर? कुठे चालला? प्रसाद काय? कुठे? मठात. आणि काय प्रसाद देतात? प्रसाद काय असतो? गुळ खायला जातो. गुळ खायला जातो. धामा जय करतो का? जय करतो की नाही मठात? कसं करतो जय? अगो बाय अगो. जा बाबा. आता काय तुला काय कोणी बोलू शकतं का? काय सांगू डॅडी? काय चाललास परत? जातो ना आता. काय कधी येणार? ट्रिप दिलीस तू. मी गिल्ड ट्रिप दिली का? बंक पण आलीस. अरे कॉलेज बंक करत असं ऑफिस बंक केलंस का? असा जोक होता. जोक. ठीक आहे परत चाललास? जायलाच लागेल. का रे? पैसे कमवायचे. पैसे क्यों पैसा पैसा करती है, क्यों पैसे पे तू मरती. मी जातेस? बाय. आपण या तुम जाओ. US ला जाते. हा मामाकडे. प्लेन नको ते नको. मला म्हणतो दुपारी सो मेनी प्लेन्स. हो ना. सुट्टी होती आज शनिवार आहे ना. हा अच्छा. अरे तुमची उडती आहे ना का फरशीवर चालली आहे? असं करतायत ते सगळं प्लेन खाली आल्या. अच्छा टेकबक असं करतायत. ओके ओके ओके. घेतली. तिकडे काय आलं तिकडे काय आलं. झालं घेतली बाटली. हेच करायचं त्याला. खेळतात. हो ग बिचारो बाळ केवढं चावलंय बबडीला. आज नाही चावणार मनू.
चाललोय इव्हनिंग कॉफीला बाहेर. तू काय थोडे मार्शल परत येतील. करेक्ट आहे तुझं. ते विसरलेस मी. उद्या मागवते अमेझॉनवर. आर्यवीरचा ओनली स्क्रीन टाइम चालू झालेला आहे. थोडा वेळ शांतपणे कॉफी प्यायला त्याला आय थिंक हाफ एन आवर 45 मिनिट्स तो आता स्क्रीन बघेल आणि मग आम्ही घरी जाणार. असे नेल्स केले की असे दाखवायचे वाटलं जसे असे. आवडलाय मला खूपच हा कलर. बाय फायर एंजिल. Good night. See you tomorrow, Fire Engine.